Graphical representation of ax plus by is less than equal to 0 and ax plus by greater than equal to 0 on coordinate system. कोणाचं रिप्रेझेंटेशन, कोणाचं सोल्युशन सेट काढायचं आपल्याला, तर ax plus by is less than equal to 0 किंवा ax plus by greater than equal to 0. थोडक्यात मागाच्या आधीच्या व्हिडिओ प्रमाणेच, आधीच्या इक्वेशन प्रमाणेच लेस दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल टूच आहे. सो द लाईन ax plus by इक्वल टू 0 passes through origin. आता ही जी इनइक्वेशन आहे याच्यातलं इक्वॅलिटी काय येणार, दोन्हीकडचं, इथलं पण आणि इथलं पण, तर हे येणार आहे. मग हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतो आणि हे लाईन कशी असेल तर ओरिजिन मधून जाणारी असेल नेहमी. आता बघा, याचं जनरल आपल्याला बघता येत नाही म्हणून आपण पर्टिक्युलर इक्वेशन बघूया. सो फर्स्ट वी ड्रॉ द लाईन 2x plus 3y इक्वल टू 0. कोणाचं सोल्युशन सेट करायचं आहे बघा आपल्याला, तर 2x plus 3y लेस दॅन इक्वल टू 0चा. मग लेस दॅन इक्वल टू आहे म्हणजे नेहमीप्रमाणे आपण काय करणार, तर आपलं इन इक्वेशन आहे 2x plus 3y लेस दॅन इक्वल टू 0. याचे पार्ट आपण दोन करणार, 2x plus 3y इक्वल टू 0 आणि दुसरा असेल 2x plus 3y लेस दॅन 0. आता याची स्ट्रेट लाईन काढायची. आता ही स्ट्रेट लाईन जी असेल ही ओरिजिन मधून जाईल. आता ती स्ट्रेट लाईन काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर कमीत कमी 2 पॉईंट पाहिजेत. त्यातला एक तर 0 0 माहिती आपल्याला. मग आता बघा, एक x घेतला, एक y घेतला आणि पॉईंट xy झाला. मग x ची किंमत 0 ठेवली इथं, तर y पण 0 येणार आहे. आता आपण आपल्या सोयीसाठी कुठलाही घेऊया, तर आपण x ची किंमत 3 घेतली. आता x ची किंमत 3 घेतली तर इथं 3 दुने 6 झालं. 6 इकडे गेलं की -6 होईल म्हणजे y ची किंमत आली -2 म्हणजे पॉईंट झाला 3 -2. तर पुन्हा आपण x किती घेतला, -3 घेतला. x जर -3 घेतला तर y किती आला, 2 आला. म्हणजे आपल्याला हे दोन पॉइंट मिळाले. मग आता हे दोन पॉइंट जर आपण असं x ऍक्सिस y ऍक्सिस काढला, मग आता बघा आपण काय करणार, तर एक x ऍक्सिस काढणार, हा आपला y ऍक्सिस आहे, हा आपला ओरिजिन आहे आणि 1-1 सेंटीमीटरचे हे अंतर मोजून घ्यायचं. 1-1 सेंटीमीटरचं अंतर मोजून हे x ऍक्सिस y ऍक्सिस वर घेतलं तर एक पॉइंट आपल्याला मिळाला हा 3 -2, तो पॉइंट इथं आहे 3 -2 आणि हा पॉइंट आहे -3 आणि 2. मग या दोन पॉइंट मधनं जाणारी ही स्ट्रेट लाईन काढली. आता ह्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय झालं, तर 2x plus 3y इक्वल टू 0 झालं. आलं. आता ही स्ट्रेट लाईन या प्लेनचे दोन पार्ट करते, एक स्ट्रेट लाईनच्या खाली आहे आणि एक स्ट्रेट लाईनच्या वरती आहे, बरोबर. मग आपला लेस दॅनचा रिजन कुठला असेल ते आपल्याला शोधायचं. आपला लेस दॅनचा रिजन कुठला आहे ते शोधायचं आपल्याला. आता बघा बरं, आपण काय केलं, तर यातल्या कुठल्या तरी एका रिजन मधला एक पॉइंट घेतला 2 2, की जो आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की इकडच्या रिजन मध्ये आहे, आपल्याला दिसतोय डोळ्यांनी. जो तुम्हाला पॉइंट माहिती आहे की जो कुठल्या तरी एका रिजन मध्ये एक्झॅक्टली आहे हे तुम्हाला सांगता येईल असा एक पॉइंट घ्यायचा. सो टेक एनी पॉइंट 2 2 अँड पुट x इक्वल टू 2 अँड y इक्वल टू 2 इन 2x plus 3y. आपण काय केलं, तर 2x plus 3y याच्यामध्ये हा 2 2 ठेवला तर काय आलं बघा, 2x plus 3y मध्ये 2 2 ठेवलं तर x ची किंमत 2 आहे, y ची किंमत 2 आहे म्हणजे हे 10 झाले. आता हा 10 ग्रेटर दॅन 0 आहे ना, 10 कसं आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. पण आपलं इन इक्वेशन कसं होतं, तर लेस दॅन 0चं होतं. म्हणजे 2x plus 3y, आपण ह्याची किंमत 10 काढली पण आपल्याला हे लेस दॅन 0 पाहिजे आहे का, हे लेस दॅन 0 नाहीये म्हणजे हे फॉल्स झालं. मग जर फॉल्स असेल तर अदर साइड, नॉन ओरिजिन साइड जी असते, सो रिक्वायर्ड रिजन इज अदर साइड ऑफ द पॉइंट 2 2. हा 2 2 पॉइंट ज्या साइड मध्ये आहे, कुठल्या साइड मध्ये आहे, तर या साइड मध्ये आहे. मग हा साइड सोडून दुसरा जो साइड आहे तो आपला रिजन असतो. हे काय झालं बघा, आपलं ग्रेटर दॅन 0 झालं पण आपल्याला काय पाहिजे, लेस दॅन 0 पाहिजे म्हणजे हे फॉल्स झालं ना. किंवा थोडक्यात तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालेल, हा 2x plus 3y लेस दॅन 0 आहे, याच्यामध्ये x ची किंमत 2 ठेवली आणि y ची किंमत 2 ठेवली तर काय आलं, इथं 10 आलं. 10 इज लेस दॅन 0 विच इज फॉल्स. आणि हे फॉल्स असेल तर दुसरा साइड,
टू पॉईंट सोडून दुसरी साईड जी असते ती रिजन असते. आणि हे जर ट्रू झालं तर त्या पॉईंटची साईड आणि ही अदर साईड. ट्रू असेल इन इक्वेशन तर तीच साईड आणि फॉल्स असेल तर अदर साईड आहे. मग त्यामुळे काय झालं तर अदर साईड टू पॉईंटची अदर साईड असेल ती त्याचा रिक्वायर्ड रिजन झाला. आता बघा आपण तेच इन इक्वेशन ग्रेटर दॅन मध्ये घेतलं. मग आता ग्रेटर दॅन मध्ये घेतलं तर ग्रेटर दॅन इक्वल टू सेम मगाच्या सारखं केलं काय तर इथं 2x + 3y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. म्हणजे आपण याचे दोन पार्ट केले, एक इक्वल टूचा आणि एक ग्रेटर दॅनचा. मग इक्वल टूचा म्हणजे काय येणार आहे तर 2x + 3y = 0. त्याची स्ट्रेट लाईन काढली, सेम तेच लिहिलं. ती पॉइंट काय मिळाले हे मिळाले. ग्राफ काढला म्हणजे आपण स्ट्रेट लाईन काढली. मग आता बघा ही स्ट्रेट लाईन आली सेम मगाच्या सारखा टू पॉइंट घेतला. आता टू पॉइंट जर आपण याच्यात ठेवला तर 10च येणार. 10 कसा आहे ग्रेटर दॅन 0 आहे. पण आता तुम्हाला ग्रेटर दॅनचाच रिजन पाहिजे ना. मग ग्रेटर दॅनचाच रिजन पाहिजे म्हणजे हे ट्रू झालं. थोडक्यात झालं हे ट्रू झालंय. आणि हे जर ट्रू असेल तर काय झालं तर टू पॉइंट ज्या साइड मध्ये आहे ती साइड काय झाली रिक्वायर्ड रिजन झाली. कळतंय का. जो तुम्ही पॉइंट सिलेक्ट केला तो पॉइंट जर तुमचं हे इक्वेशन ट्रू करत असेल तर ती साइड झाली. आणि तो जर फॉल्स करत असेल हे असं आपल्याला लेस दॅन पाहिजे होतं पण तो फॉल्स करतोय हे तुमचं फॉल्स आलेलं आहे. त्यामुळे काय झालं अदर साइड टू ची अदर साइड जी आहे ती आपला रिजन आहे. तुम्ही कुठलाही इन इक्वेशन घेतलं फॉर एक्झाम्पल x + y इज लेस दॅन इक्वल टू 6 असलं काही इन इक्वेशन घेतलं आणि तुम्ही स्ट्रेट लाईन जर अशी ओरिजिन मधून जाणारी 0 आहे. स्ट्रेट लाईन जर अशी ओरिजिन मधून जाणारी काढली तर होणार काय तर तुम्ही हा टू पॉइंट जर घेतला तर टू पॉइंटने हे इन इक्वेशन सॅटिस्फाय केलं तर त्या पॉइंटची साइड आली आणि ते इन इक्वेशन सॅटिस्फाय नाही केलं तर अदर साइड आली. हे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात वाटल्यास एखादा इक्वेशन बघा हेच घेऊयात वाटल्यास x + y इज लेस दॅन इक्वल टू 0. पॉइंट काय येईल बघा तर एक आला 0 0 बरोबर. दुसरा काय येईल x ची किंमत 1 ठेवली तर y किती असेल -1 असेल. पुन्हा x ची किंमत -1 ठेवली तर y किती असेल 1 असेल. म्हणजे आपण याचं जर स्ट्रेट लाईन काढली तर स्ट्रेट लाईन काय येईल बघा x ची किंमत 1 आणि y -1 म्हणजे इथं आला. हा 1 म्हणूयात आणि हा -1 म्हणूयात तर x इथं आला. म्हणजे स्ट्रेट लाईन आपली ही झाली ओरिजिन मधून जाणारी झाली. मग आता ही स्ट्रेट लाईन जर झाली तर आता हा आपण पॉइंट घेऊया टू. आता हा टू पॉइंट याच्यात ठेवायचा म्हणजे x + y लेस दॅन 0 आहे ना. ह्याच्यात ठेवलं तर काय येईल 2 + 2 लेस दॅन 0 म्हणजे 4 लेस दॅन 0. हे ट्रू आहे का नाही. हे काय झालं फॉल्स झालं तुमचं. आणि फॉल्स असेल तर त्या पॉइंट सोडून अदर साइड म्हणजे ही साइड आपला सोल्युशन सेट झाला. आलं. आता तेच माझं इन इक्वेशन हे असेल x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 तर मी हाच ग्राफ काढणार हीच स्ट्रेट लाईन काढणार अशी. म्हणजे हे माझं असं इन इक्वेशन झालं. पण आता मी जर हा टू पॉइंट ठेवला तर काय होईल बघा x + y ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे 2 + 2 ग्रेटर दॅन 0 म्हणजे 4 ग्रेटर दॅन 0. हे काय झालं ट्रू झालं. आणि हे जर ट्रू असेल तर त्या पॉइंटची साइड आपला रिजन असतो. आलं. म्हणजे झालं काय बघा तर इक्वल टूचा रिजन कुठला आला तर स्ट्रेट लाईन वरचे पॉइंट्स आणि ग्रेटर दॅनचा रिजन आला स्ट्रेट लाईनच्या वरच्या पार्ट मधले पॉइंट. आलं. हे दोन सेपरेट असतात पण आपण कंबाइनली करतो. पुन्हा याच्यामध्ये इक्वल टूचा रिजन कुठला आला स्ट्रेट लाईन वरचे पॉइंट आणि लेस दॅनचा रिजन कुठला आला तर लेस लाईनच्या खालच्या पार्ट मधले पॉइंट. दुसरा पॉइंट आहे सोल्युशन ऑफ ax + by is less than equal to c and ax + by greater than equal to c ग्राफिकली. आता याच्यामध्ये काय आहे एक x ची टर्म एक y ची टर्म आणि एक कॉन्स्टंट आहे. आधीच्या पॉइंट मध्ये काय होतं तर कॉन्स्टंट नव्हता म्हणजे ती लाईन ओरिजिन मधून जात होती.
आता इथं कॉन्स्टंट आहे त्यामुळे ती लाईन ओरिजिन मधून जाणार नाही. मग एक लेस दॅन इक्वल टू चं रिजन आहे आणि एक ग्रेटर दॅन इक्वल टू चं रिजन आहे. याच्यासाठी आपण काय करणार, पहिल्यांदा ही लाईन काढणार इक्वल टू ची. सो ड्रॉ द लाईन ax plus by इक्वल टू c. It divides the plane into two parts. Each part is called half plane. आता ही लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार, तर एकदा x ची किंमत 0 ठेवायची म्हणजे आपल्याला y मिळेल. म्हणजे x ची किंमत 0 ठेवली की आपल्याला हा पॉइंट मिळणार आहे y ऍक्सिस वरचा. याच्यामध्ये या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतील, तर काहीतरी y असेल आणि x 0 असेल. तर इथला पॉइंट मिळवण्यासाठी आपण काय करणार, y ची किंमत 0 ठेवणार म्हणजे x मिळेल. म्हणजे लाईन वरच्या आपल्याला दोन पॉइंट मिळतील की जे x ऍक्सिस वर आणि एक y ऍक्सिस वर असेल आणि ते जोडले की आपल्याला ही लाईन मिळेल. मग ही लाईन काय करते, तर या प्लेनचे दोन पार्ट करते. एक असेल या लाईनच्या खालचा पार्ट आणि एक या लाईनच्या वरचा पार्ट. सो द हाफ प्लेन h1 कंटेनिंग ओरिजिन, हा जो आपण या लाईनच्या खालचा पार्ट आहे त्याला आपण म्हटलं हाफ प्लेन h1 आणि या लाईनच्या वरचा जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये ओरिजिन नाही त्याला म्हटलं की h2. सो हाफ प्लेन h1 कंटेनिंग ओरिजिन इज कॉल्ड ओरिजिन साइड ऑफ द लाईन. याला आपण म्हटलं origin side of line, and other half plane h2 is called non-origin side of the line ax plus by equal to c. एक ज्या बाजूला ओरिजिन आहे त्या बाजूला आपण म्हटलं ओरिजिन साइड आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं नॉन ओरिजिन साइड. नाउ कन्सिडर O00 ॲज अ टेस्ट पॉइंट. मग आपण एक पॉइंट कन्सिडर करणार 00 की जो कुठे असेल तर ओरिजिन साइडला असेल. इफ O00 satisfies the given inequation, जर हे 00 नी आपलं इनइक्वेशन सॅटिस्फाय केलं, कुठलं ax plus by less than equal to c, then the required region is the origin side. तर काय झालं, तर रिक्वायर्ड रिजन हा ओरिजिन साइड झाला. म्हणजे आपण काय करणार, याच्यामध्ये x ची किंमत 0 आणि y ची किंमत 0 ठेवणार. मग ते जर सॅटिस्फाय झालं तर ओरिजिन साइड हा त्याचा रिजन झाला. Hence the shaded region H1, otherwise the other half plane H2 is the region. Origin side हे इनइक्वेशन सॅटिस्फाय झालं तर H1 हा रिजन आहे आणि नाही झालं तर H2 हा रिजन. The shaded portion represent the solution set of the given inequation. मग आता बघा, ह्या बाजूचा पोर्शन हा लेस दॅनचा असणार आहे आणि इकडचा ग्रेटर दॅनचा असणार आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा, आपण असं म्हटलं की आपला इनइक्वेशन आहे 3x plus 2y लेस दॅन इक्वल टू 6. मग आता याचे दोन पार्ट आपण केले, 3x plus 2y इक्वल टू 0 आणि 3x plus 2y लेस दॅन 6. सॉरी तर 6 आहे. मग आता ही लाईन काढायची आपल्याला. मग ही लाईन काढायची असेल तर x कोऑर्डिनेट 0 ठेवला तर y किती आला बघा, 3 आला येतोय ना, आणि y कोऑर्डिनेट 0 ठेवला तर x किती आला, 2 आला. मग आता हे दोन पॉइंट आपण काढणार स्ट्रेट लाईन वरचे. मग हा x ऍक्सिस झाला, हा y ऍक्सिस झाला. इथं 1 म्हणूयात, इथं 2, हा 1 आणि हा 2, हा 3. म्हणजे एक पॉइंट इथं आहे बघा आणि एक पॉइंट इथं आहे. मग आपण हे दोन पॉइंट जोडले तर आपली ही स्ट्रेट लाईन काय झाली, तर 3x plus 2y इक्वल टू 6 झाली. आता या लाईननं काय केलं, आता हे डायग्राम अशी आली बघा. मग या लाईननं काय केलं, तर आपल्या प्लेनचे दोन पार्ट केले. एक ओरिजिन साइड आला, हा H1 म्हणूयात आपण याला, इकडचा ओरिजिन साइडचा, आणि एक नॉन ओरिजिन साइड म्हणजे हा आपण म्हणूयात की H2 आहे. आता आपल्याला आपला रिजन ठरवायचा आहे लेस दॅनचा. आता इक्वल टू चा रिजन तर आपण काढला, हे स्ट्रेट लाईन वरचे पॉइंट. आता लेस दॅनचा काढायचा. आपल्याला बाकी काही माहित झालं नाही तरी ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 एक्झॅक्टली कुठे आहेत हे आपल्याला कळतात. लाईनच्या खालच्या पार्ट मध्ये की वरच्या, तर आपल्याला दिसतंय लाईनच्या खालच्या पार्ट मध्ये. मग आपण काय करणार, हे 3x plus 2y लेस दॅन 6 या इनइक्वेशन मध्ये x ची किंमत 0 ठेवायची आणि y ची किंमत 0 ठेवायची. हे सगळं टोटली 0 झालं म्हणजे हे 0 इज लेस दॅन 6 झालं. हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं म्हणजेच काय झालं, तर ट्रू झालं. आणि इनइक्वेशन ट्रू झालं म्हणजेच काय झालं, तर ओरिजिन साइड जो आहे हा ओरिजिन साइड काय, तर आपल्या लेस दॅनचा रिजन आहे. ओरिजिन साइड हा लेस दॅनचा रिजन आहे. म्हणजे आपलं या लेस दॅन इक्वल टू चा रिजन काय झाला, लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या
खालचे हे सगळे पॉइंट, म्हणजे आपण या स्ट्रेट लाईन पासून असे ॲरो सगळे काढणार, तर हा आपला शेडेड रिजन झाला. आता हेच एक्झाम्पल आपण ग्रेटर दॅन साठी जर केलं, 3x + 2y ग्रेटर दॅन इक्वल टू 6 असेल, तर आपण स्ट्रेट लाईन कुठली काढणार, 3x + 2y इक्वल टू 6 काढणार. एक पॉइंट कुठला आला, x 0 ठेवला तर y आला 3 आणि y 0 ठेवला तर x किती आला 2. म्हणजे आपण स्ट्रेट लाईन ही अशी काढणार, इथे कुठेतरी 2 असेल, म्हणजे हे जोडले आपण, तर ही आपली ती स्ट्रेट लाईन झाली. आता ग्रेटर दॅन आहे ना हे, म्हणजे 3x + 2y ग्रेटर दॅन 6 मध्ये x ची किंमत 0 ठेवली, y ची किंमत 0 ठेवली, तर हे काय झालं बघा, 0 इज ग्रेटर दॅन 6. आता हे काय झालं तर फॉल्स झालं, आणि हे जर फॉल्स असेल तर आपण हा पॉइंट पकडला होता ओरिजिनचा 0 0 वाला, हे जर फॉल्स असेल तर नॉन ओरिजिन साइड हा आपला रिजन झाला. सो नॉन ओरिजिन साइड हा आपला रिजन झाला, म्हणजे आपला शेडेड रिजन हा इकडचा झाला. आलं, ओरिजिन ते इक्वेशन सॅटिस्फाय केलं तर ओरिजिन साइड रिजन असेल, आणि सॅटिस्फाय नाही केलं तर नॉन ओरिजिन साइड आपला रिजन असेल. हा आपला तसं झालं. एक्सरसाइज बघतोय आपण 7.1. सो सॉल्व ग्राफिकली. आता याचं ग्राफिकल सोल्युशन काढायचं आहे. ही जी एक्सरसाइज आहे हे खूप सोपं आहे. यातलं आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये ही अशी एक स्ट्रेट लाईन काढणार आहे. अशा एका एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3-4 स्ट्रेट लाईन काढायच्या. सो x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता हा रिजन आपल्याला काढायचा आहे, याचं ग्राफिकल सोल्युशन काढायचं आहे, याचा सोल्युशन सेट काढायचा आहे. आपण इक्वेशन पहिलं कुठलं काढणार, सो फर्स्ट वी ड्रॉ द लाईन x इक्वल टू 0. आणि ही लाईनच काय असते तर आपली y ऍक्सिसची लाईन असते. आपण हा x ऍक्सिस काढला, हा y ऍक्सिस काढला. मग हा x ऍक्सिस y ऍक्सिस काढल्यावर आपल्याला रिजन कुठला पाहिजे बघा, तर x इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे असे सगळे पॉइंट्स गोळा करायचे की त्याचा x कोऑर्डिनेट हा 0 पेक्षा मोठा असेल. मग जर आपण फर्स्ट क्वाड्रंट मधले सगळे एलिमेंट्स घेतले आणि फोर्थ क्वाड्रंट मधले सगळे पॉइंट्स घेतले, या दोन्ही क्वाड्रंट मधल्या सगळ्या पॉइंट्सचा x कोऑर्डिनेट कसा असेल, ग्रेटर दॅन 0 असेल. त्यामुळे कुठले पॉइंट्स झाले आपले, तर फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मधले. त्यामुळे आपण रिजन कुठला दाखवला, तर इकडचा रिजन दाखवला, फर्स्ट आणि फोर्थ मधला. इक्वल टू चा रिजन कुठला आला, लाईन वरचे पॉइंट, y ऍक्सिस वरचे पॉइंट, आणि ग्रेटर दॅन चा रिजन हा उजव्या बाजूकडचा आला. सेम तसंच x इज लेस दॅन इक्वल टू चा आलं 0. सो फर्स्ट वी ड्रॉ द लाईन x इक्वल टू 0 विच इज y ऍक्सिस. ती आपली काय असेल तर y ऍक्सिस असेल. मग आपण x ऍक्सिस काढला, y ऍक्सिस काढला. आता इक्वल टू याचं सोल्युशन सेट काय झाला, y ऍक्सिस वरचे पॉइंट. आता असे सगळे पॉइंट्स गोळा करायचे आपल्याला की त्यांचा x कोऑर्डिनेट हा लेस दॅन 0 असेल, म्हणजे निगेटिव्ह असेल, -1 -2 -3 असा असेल. मग जर आपण सेकंड क्वाड्रंट किंवा थर्ड क्वाड्रंटचे पॉइंट घेतले तर या सगळ्या रिजन मध्ये आपला x कोऑर्डिनेट कसा असेल, लेस दॅन 0 असेल. त्यामुळे आपला रिजन काय झाला, तर या y ऍक्सिसच्या लेफ्ट साइडचे सगळे पॉइंट्स. सो इकडचे लेफ्ट साइडचे पॉइंट्स हे लेस दॅनचे झाले आणि इक्वल टू चे पॉइंट्स हे y ऍक्सिस वरचे पॉइंट झाले. त्यामुळे आपला सोल्युशन सेट हा झाला. सेम तसंच आपला आहे y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो फर्स्ट वी ड्रॉ द लाईन y इक्वल टू 0. ती काय असेल, x ऍक्सिस असेल. मग आता बघा, आपण x ऍक्सिस काढला, y ऍक्सिस काढला. आता इक्वल टू चे पॉइंट कुठले झाले, तर लाईन वरचे, या x ऍक्सिस वरचे सगळे पॉइंट झाले. तर ग्रेटर दॅन काय असेल, y कोऑर्डिनेट आता आहे. y कोऑर्डिनेट हा 0 पेक्षा मोठा कुठं असतो, तर x फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटला असतो. त्यामुळे आपला रिजन हा झाला. तर तेच y इज लेस दॅन इक्वल टू असेल तर आपला रिजन कुठला असेल, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मधला असेल, की ज्याच्यामध्ये आपल्या y कोऑर्डिनेटची किंमत ही मायनस असणार आहे. म्हणजे थोडक्यात इकडं असेल तर लेस दॅन, इकडं झालं तर ग्रेटर दॅन. बरोबर, लाईन x ऍक्सिसच्या वरती ग्रेटर दॅन झालं, x ऍक्सिसच्या खाली लेस दॅन झालं. तर इकडं काय झालं, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि लेस दॅन 0 चं
तर लाईन वाय ऍक्सिसच्या उजव्या बाजूकडचे पॉइंट हे ग्रेटर दॅन मध्ये आले, तर वाय ऍक्सिसच्या डाव्या बाजूकडचे पॉइंट हे लेस दॅन मध्ये आले. बघा पुढचा प्रश्न आहे, सॉल्व ग्राफिकली x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता याचा जो काही रिजन असेल आणि याचा जो काही रिजन असेल यातला कॉमन शोधायचा. म्हणजे यातला रिजन आपण बघितला, याचा रिजन काय असतो, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट असतो. तर y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे कुठला रिजन आलाय, तर फर्स्ट आणि फोर्थ मधला. मग यातला कॉमन असे सगळे पॉइंट्स गोळा करायचे की त्याच्यामध्ये x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे आणि y पण ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे आपण याच्यासाठी आधी फर्स्ट लाईन काय ड्रॉ करणार बघा. सो फर्स्ट वी ड्रॉ द लाईन x इक्वल टू 0 अँड याची लाईन कुठली आली, y इक्वल टू 0 विच आर, ही लाईन कुठली झाली, तर y ऍक्सिस अँड x ऍक्सिस. ही लाईन x ऍक्सिस आणि y ऍक्सिस झाली. मग आपण ही लाईन काढली x ऍक्सिसची आणि y ऍक्सिसची. आता हे तुम्ही पट्टीनं काढायचंय, इकडं 1 असेल 2 असेल, इकडं -1 -2, इथं 1 2, इथं -1 -2 असेल. आता x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे रिजन कुठला झाला बघा, तर इकडचा सगळा झाला, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मधला, बरोबर. तर y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे रिजन कुठला झालाय, तर फर्स्ट आणि सेकंड मधला, बरोबर ना. बघा x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे हा आणि हा रिजन झाला पहिल्याचा, तर या दुसऱ्याचा रिजन कुठला झाला, तर फर्स्ट आणि सेकंड मधला. मग आता कॉमन कोण आला, असे सगळे पॉइंट्स की ज्याचा x कोऑर्डिनेट हा शून्यापेक्षा मोठा पाहिजे आणि y पण शून्यापेक्षा मोठा पाहिजे, तो रिजन कुठला आला, तर आपल्या या फर्स्ट क्वाड्रंट मधला आला. म्हणजे आपला शेडेड रिजन हा असणार आहे. आलं, फर्स्ट क्वाड्रंट मधले सगळे पॉइंट्स कसे असतील, तर त्याचा x कोऑर्डिनेट हा शून्यापेक्षा मोठा असेल, y कोऑर्डिनेट शून्यापेक्षा मोठा असेल आणि ह्या x ऍक्सिस इकडचा पॉझिटिव्ह x ऍक्सिस वरचे पॉइंट हे त्याचा y कोऑर्डिनेट 0 असेल, तर पॉझिटिव्ह y ऍक्सिस वरचे सगळे पॉइंट्स म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट 0 असेल. आलं, हे सगळं आपला शेडेड रिजन झाला.